फायनली आम्ही चाललोय महाराष्ट्र केसरी बघायला. कोणाकोणाला आवडते कुस्ती? मला सगळ्यांनाच आवडते. सगळ्यांनाच आवडते. पहिल्यांदा आता ह्यावेळेस फर्स्ट टाइम भरलेली आहे कुस्ती, ती पण महाराष्ट्र केसरी, आणि ते पण महिलांना महिलांना पहिली एंट्री. आपण सगळे फर्स्ट टाइमच पाहतोय हो ना कुस्ती. कसं गावात यात्रेला वगैरे कुस्ती असते, पण महिलांना काही अलाउड नसतं आणि जात नाही. आम्हाला आमच्या गावचा अभिमान आहे की पहिल्यांदाच महिलांना कुस्ती बघण्याचा चान्स फक्त रामकृष्णांना सातव मिळालाय. चला तर मग बघूयात आता कोण होईल महाराष्ट्र केसरी, आणि पाहूया कोणते कोणते पैलवान आले जिंकण्यासाठी. आहात ना एक्साइटेड तुम्ही बघण्यासाठी? तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आरवी तुला झोप आली का? आरवी नाही, आरवीला कुस्ती बघायची, ती बघायची. पैलवान बनायचे. आणि इथं बघा किती खुश आहे. पाच दिवस असते ती कुस्ती. मुलांनी पण नाही पाहिली कधी, मुलांनाच पाहिलं. 86 किलो माथ्यागडावरती तेजस शिंदे पुणे जिल्हा लालपट्टी, मशीद शेख सोलापूर निळ्या पट्टीमध्ये करायचं. सजणं, आपल्या मराठी मातीमध्ये रुजलेल्या या कुस्तीच्या परंपरेला आज पुनश्च एकदा जगवण्याचा मान मिळतो. महाराष्ट्र केसरी या खास सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहतो. खऱ्या अर्थाने ज्या मातीमध्ये ज्ञानाचे कुंभ बसवले गेले, ज्या मातीने विनायक वरील कल्याण लाल पहिला पुकार, तेजस जगताप सोलापूर पहिला पुकार. राहुल सलमान लालपट्टी, प्रतीक भंडारे ठाणे ग्रामीण निळीपट्टी कुस्तीची पारंपरिक माथ्यागडावरती यादव धुळे निळ्या पट्टीमध्ये आपण तयारायचं. 86 किलो मात्यागा क्रमांक 1 वरती पवन भुजबळ धाराशिव लालपट्टी, किरण जाधव धुळे निळ्या पट्टीमध्ये तयारायचं. खरं तर या सोहळ्याचे सुवर्णाक्षर तुम्ही टिकताय, पण विनंती असेल आपल्याला प्रोटोकॉल फॉलो करायचा. थोडं मागे सर. धन्यवाद. पण एका बाजूला या. खरं तर कुस्ती पाहण्यासाठी येणारे जे कुस्ती प्रेमी आहे, सगळ्यांना बॅरिकेड्सच्या पवन भुजबळ धाराशिव लालपट्टी, प्रतीक भंडारे ठाणे ग्रामीण निळ्या पट्टीमध्ये आपण माथ्यागड क्रमांक 1 लोकसभेतून राज्याच्या राजकारणात परतलेल्या अजितदादांनी अगदी सुरुवातीच्या काळापासूनच कायमच खेळाला पाठबळ देण्याचं काम केलं. ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदापासून ते खेळासंबंधी अनेक पदे त्यांनी भूषवली. हिंद केसरी किंवा महाराष्ट्र आपल्या वाघिणीमध्ये सुद्धा कबड्डी तसेच इतर स्पर्धांसाठी अजितदादांनी हजेरी लावली. स्वर्गीय अजितदादा यांच्या या क्रीडा क्षेत्रातील चौफेर योगदानाचा सन्मान म्हणून या क्रीडानगरीला स्वतःचा इतिहासात प्रथम महिला तसेच उपस्थित सर्वांच्या वतीने स्वागत आणि खूप खूप धन्यवाद.
तेजस महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुरेखा वहिनी चंद्राच्या कलेप्रमाणे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य सुजलाम सुफलाम झालं असा वसा आणि वारसा छत्रपती शहाजीराजेंकडून छत्रपती शिवरायांना मिळाला आणि या स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं. 32 वर्षाच्या एकदा संपूर्ण मैदानावरती बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे पटकन मॅटवर या. ओम धोनी अमरावती महाराष्ट्र केसरी खुला गटातील सलामीची कुस्ती उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी लावण्यात येणार आहे. संचालक प्रशांत राठोड आपलं स्वागत आहे. आखाडा पूजन पार पडल्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रामुख्याने महाराष्ट्र केसरी खुला गट सलामीची कुस्ती ही मान्यवरांच्या शुभ हस्ते लावली जाईल. मातीवरची कुस्ती मान्यवरांच्या शुभ हस्ते लावली जाईल. डावी बाजू 57 किलोमीटर होणार आहे. दोन्ही पैलवान उपस्थित आहेत. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते लाल मातीवरची महाराष्ट्र केसरी खुला गट सलामीची कुस्ती लावली जाते. मान्यवरांच्या शुभहस्ते हॅलो एक मिनिट 57 किलोची या ठिकाणी उपस्थित अधिकारी मान्यवरांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुरेखा वहिनी अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते लाल मातीच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी खुला गट सलामीची कुस्ती त्या ठिकाणी लावण्यात आली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अधिकारी मान्यवरांचं स्वागत करूया. भवानी मातेचा लेक तो स्वराज्याचा राजा होता. झुकणार नाही कोणासमोर, तो मुघलांचा कर्तनकार होता. आम्ही नतमस्तक होतो. या महाराष्ट्राच्या निर्माणावरती होळी करण्याकरिता या महाराष्ट्राच्या स्वप्नातले भावी
ओम शांती ओम शांती. या ठिकाणी सर्वांनी मान्यवरांना आम्ही विनंती करीत आहोत आपण सारांना व्हावं. या ठिकाणी काही विनंती आहे उपस्थित जनसमुदायाला आपण अभिवादन करायचे त्याचबरोबर श्री अभिनंदन सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांना या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांना बघा गदा किती मस्त गदा आहे बाप. नाही ना त्याला आणि महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब सातेसर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. अवलियाबा कटके यांचा साहेबांना विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आमदार साहेबांचा सन्मान करण्यासाठी आयोजक आदरणीय रामकृष्णांना सातव पाटील आपल्याला विनंती असेल. त्याचबरोबर आदरणीय अनिल व्हावं विनंती असेल सर्वांना. कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर लगेचच आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. यानंतर मान्यवर पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी बंद ठेवलं. आजपर्यंतच्या सर्व उद्घाटनांमध्ये भव्य दिव्य झालंय. कारण आज या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माननीय राज्याच्या आवडत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी हजेरी लावली आणि सर्व पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रातील क्रीडा रसिक हे उद्घाटन पाहण्यासाठी सर्व इथं बहुसंख्येने आणि विशेषतः माता भगिनी सुद्धा जमा झालेल्या आहेत. संघाचे विद्यमान कर्तव्यनिष्ठ आमदार पैलवान ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांचं आज या ठिकाणी 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज की छत्रपती संभाजी महाराज की खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहे आपल्या कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदासजी तडस साहेब, आपल्या या स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण अण्णा असतील उपस्थित आदरणीय व्यासपीठ. ही लाल मातीतली जी कुस्ती आहे ही कुस्ती ग्रामीण भागात तळागाळात त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं या कुस्तीची परंपरेची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली. आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण या ठिकाणी किटचं अनावरण करण्याकरिता इंटरनॅशनल आणि नॅशनल अक्षय ढेरे 57 kg, विनय कुरुडे 86 किलो, सौरभ मगर 88 किलो, सौरभ शिंगाडे 86 किलो आणि मृणाल पाटील 87 किलो या खेळाडूंच्या किटचं अनावरण या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते पार पडत आहे.
नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, क्रीडाप्रेमी बंधू भगिनींनो आणि माझ्या वहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणे, तसेच राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या, सरपंच यांची उपस्थिती, त्यामुळे या सोहळ्याला अधिकच एक भव्य पार पाडत कुस्तीच्या विकासासाठी घेतलेले हे भव्य आयोजन खरोखरच कौतुकास्पद आहे. आज या क्रीडा नगरीला स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी असे नाव देऊन त्यांचा क्रीडून देण्यात आले आहे. हे केवळ स्पर्धा नसून खेळाडूंचा सन्मानाचा एक आदर्श आहे. महाराष्ट्र स्टेट केसरी विजेता. धन्यवाद ताई. आणि यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून कुस्तीला राजाश्रय देण्यात आला, असंख्य खेळाडूंना त्या ठिकाणी राजाश्रय देण्यात आला. ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याला लाभलेले आदर्श उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा भावस्पर्शीय देवी या ठिकाणी आपण सर्वजण पाहणार आहोत. उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण शांतता राखावी. निखिल सरांना विनंती. हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी किताब मिळवणाऱ्या मल्लांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आला. आपल्या वाघुणीमध्ये सुद्धा कबड्डी तसेच इतर स्पर्धांसाठी अजितदादांनी हजेरी लावली. स्वर्गीय अजितदादा यांच्या या क्रीडा क्षेत्रातील चौफेर योगदानाचा सन्मान म्हणून या क्रीडा नगरीला स्व अजितदादा पवार क्रीडा नगरी असे नाव देण्यात आले. दादांच्या कार्याचा हा एक प्रकारे सन्मान आहे. स्व अजितदादांचा हाच वारसा आता सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार पुढे घेऊन जाण्यासाठी तत्पर आहे. इतिहासात प्रथमच महिला उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीचे उद्घाटन होत आहे. अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवत मल्लांना पाठबळ देण्यासाठी सन्माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचे यांची अनुपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे. ते सध्या नमस्कार. आजच्या या भव्य महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण सर्वजण अतिशय मोठ्या प्रमाणात सगळे उपस्थित आहोत. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी मी वंदन करते. आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान दिवस आहे, स्मरण दिन आहे. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले सर्वांचेच लाडके आमदार माऊलियाबा कटके, महापौर सौ मंजुषा नागपुरेताई, संघटनेचे अध्यक्ष रामजी तडस साहेब, आजच्या या भव्य दिव्य केसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारंभाचे आयोजक
श्री रामकृष्ण साधवजी, श्री सुनील दिगरेजी, संदीपजी बोंडवे, संजयजी शेटे, योगेशजी दोडके, अभिजित कटके, श्री आबा काळे, रत्नमाला सातव, मारुती आगरकर, शांतारामजी जाधव, श्री प्रदीप कंद, अनिल सातव, मोनिका ताई मोहोळ. खरं तर मुरली अण्णा मला म्हणाले होते की या स्पर्धेचं अत्यंत भव्य असं आयोजन करण्यात आले आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून या क्रीडानगरीला आदरणीय दादांचं नाव दिलेलं आहे आणि या